अंपायर ना भीमा अंपायर जा या चला या मॅचचे अंपायर भीमा दोंडे आणि नवनाथ पवार हे दोन पंच या ठिकाणी निश्चितच या मॅचसाठी तुम्ही निश्चितच पाहत आहात. तीन ओव्हरची मॅच, एक ओव्हर पॉवर प्ले घ्या. चला चला मैदानामध्ये मॅच या ठिकाणी सुरुवात होते. निश्चितच आपण पाहतोय दोंडेवाडी प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आपल्याला पाहायला भेटतंय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी तुम्ही पाहताय अगदी 15,000 रुपये आहे. कैलासवासी बाजीराव दादा धोंडे आणि चला मॅचला सुरुवात होते. पहिल्याच बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. तिथे 4 धावसंख्या आणि 4 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा सूर्यग्रहण केला जातोय. खरं तर कैलासवासी अमोल धोंडे आणि कैलासवासी बाजीराव धोंडे चिखलगावचे एक उत्कृष्ट असे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी तुम्ही पाहता अगदी प्रथम क्रमांक 15,000 रुपये आहे आणि आकर्षक ट्रॉफी. त्या ट्रॉफीचा मानकरी कोण ठरणार येणाऱ्या काही चेंडूमध्ये निश्चितच आपल्याला कळणार आहे. 3 षटकांचे सामने मग त्यामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना तुषार धोंडे खरं तर एक फिरकीचा जादूगार या ठिकाणी गोलंदाजी एंडवरती आला आहे. इथे फटका तुम्ही पाहताय सुरेख खेळला फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल ऑट प्रयत्न पहा. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये झाले परंतु सोन्याचा गोळा धरतीमातेला अर्पण केलेला आहे. खरं तर या मैदानाचा इतिहास तुम्ही जर पाहिला 2 धावा पळून काढलेल्या आहेत. पंचांचा इशारा आलेला आहे. या मैदानावरती ज्यावेळी सायंकाळचा जसं सायंकाळचं या ठिकाणी वातावरण होतं तेव्हा बॉल ट्रॅव्हल होणं कमी होतं परंतु तुम्ही पाहता अगदी गोलंदाज तुषार यांनी फसवलं होतं. उत्कृष्ट गोलंदाज आहे. हा चेंडू इथे फसवलाय परंतु इथे तुम्ही पाहू शकता आज मला वाटते तेजसचं नशीबच खूप चांगलं आहे. अगदी चांगला चेंडू होता. फसवलं होतं परंतु इथे नशिबाचा 4-4-4-4-4 चौकार इथे चौकार प्राप्त झालेला आहे. ह्या चौकारानंतर टीमची धावसंख्या आता 10 आकडेवरती आले. तुम्ही निश्चितच पाहताय तुषारांनी पहिल्या बॉलवरती जरूर चौकार खाला. त्यावेळी चांगला फटका तेजस त्यांच्या बॅटमधून होता परंतु तदनंतरचे 2 चेंडू खूप चांगले होते. तिथे झेल सुटली. तिथे 2 धावा कंप्लीट केल्या आणि तदनंतर मात्र या ठिकाणी मैदानामध्ये तुम्ही पाहताय या 4 धावा आलेल्या आहेत. चौथा बॉल हा चेंडू या ठिकाणी सोडून दिलेला आहे. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पंचांचा इशाराला एसटीचं वाईट बॉल अवांतर धावसंख्या 1 इथे भेटते. नवनाथ पवार यांनी इशारा केलेला आहे. 11 आकड्यावरती धावफलक आलेले तुम्ही जरूर पाहत आहात. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं इथे ज्या ट्रॉफीज आहेत प्रथम द्वितीय ट्रॉफीज किंवा बेस्ट बॅट्समन फिल्डर सिरीजची ट्रॉफी जी आहे कैलासवासी प्रमोद धोंडे यांच्या स्मरणार्थ इथे तुम्ही पाहू शकता. अगदी बॅक टू बॅक जीवनदान आल्यानंतर मात्र तुम्ही पाहता एक मोठा फटका खेळलाय. चेंडू सीमारेषा बाहेर धाडलाय. इथे आलेला हा षटकार आणि या षटकारानंतर टीमची धावसंख्या तर थांबणार नाही. 17 आकड्यावरती धावफलक आलेला आहे. खरं तर तेजस यांना देखील माहीत आहे समोरची टीम जी आहे ती खूप चांगला संघ आहे आणि त्या संघाविरुद्ध खेळायचं तर मोठ्या धावसंख्येचा डोंगर निश्चितच उभा करावा लागेल. अगदी पहिलं षटक प्रगतीपथावर असताना दरम्यानचा 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. चेंडू क्रमांक 5वा पुन्हा एकदा गोलंदाज तुषार निघत आहेत. हा बॉल चांगला आहे. इथे तुम्ही पाहता अगदी चांगला चेंडू होता त्याला मात्र सन्मान देण्याचं काम केलं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होईल. तिथे फक्त एक धाव येते. एका धावेनंतर टीमची धावसंख्या चेंडू झालीत मैदानामध्ये 5. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 18.
शेवटचा एक बॉल मैदानामध्ये बाकी तुम्ही निश्चितच पाहताय अगदी एजंटच्या पाठीमागे एक बॉल सुटलाय आणि तदनंतर मात्र तुम्ही पाहता एक षटकार आला आणि तदनंतर चांगलं कमबॅक गोलंदाज तुषार दोंडे JB यांचं आपल्याला पाहायला भेटतंय. खरं ते क्रिकेटवर व्यक्तिमत्व आहे. पुण्यावरून प्रवास केला इथे या स्पर्धेसाठी तुषार दोंडे यांनी. शेवटचा एक बॉल या षटकामधला पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानामध्ये चालू असतं. अंतिम चेंडू गतीमध्ये परिवर्तन काय चेंडू हाताळला इथे षटकाची समाप्ती होऊन षटक क्रमांक संपते. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या लॉस ऑफ 0 विकेट्स 18. शेवटच्या 12 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी असेल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी इथे आता गोलंदाज फायनलची मॅच चालू असताना तुम्ही निश्चितच पाहताय कोण येईल हे निश्चितच पाहणं गरजेचं आहे. पहिली बॅटिंग त्यांचीच आहे का किती नंतर 18 12 बॉल का 6 बॉल 18 कुणी मारलं एवढं चला मैदानामध्ये षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर तुम्ही धावफलकावरती धावा पाहतात अगदी 18 लागलेले आहे. तुषार यांचे काही चेंडू चांगले होते परंतु एक झेल त्या ठिकाणी सुटल्यानंतर तुम्ही पाहताय अगदी एक षटकार एक चौकार केला. झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता अवघड झेल होती. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी तुम्ही निश्चितच पाहताय अगदी अचूकतेचं बाहेरघर आणि निश्चितच ज्यांचा अनुभव खूप मोठा आहे. दोंडवाडी गावातून बरेचसे क्रिकेट केले फुलटीबस खेळाडू या ठिकाणी तुम्ही पाहताय अगदी संदीप शिरगावकर गोलंदाजी एंडवरती आलेत. खरं त्या संदीप शिरगावकर यांनी रायरेश्वर प्रीमियर लीग असेल रोडेश्वर प्रीमियर लीग असेल किंवा आपल्या जयंत फाउंडेशनच्या ट्रॉफीज असतील बऱ्याचशा स्पर्धा या संदीप शिरगावकर यांनी गाजवलेल्या आहेत. गती कमी आहे परंतु व्हेरिएशन आहे. निश्चितच ज्या प्रकारे रजत भाटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असतो अक्षर पटेल सारखी गोलंदाजी या खेळाडूची निश्चितच एकेकाळी होती. संदीप पहिलाच बॉल चुकीचा बॉल इथून पाहता अगदी फलंदाज सांगतोय चुकीला माफी नाही. हवाई फायर केलाय इथे जोरदार बल्ला घुमवला आणि चेंडू मात्र तुम्ही पाहता अगदी गार्डनच्या दिशेने खेचून दिलाय. पंचांचा इशाराला 6 धावा. इथे हा षटकार येतो. या षटकानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती धावफलक तुम्ही निश्चितच पाहताय. खराब चेंडू होता. खरं तर संदीप शिरगावकर एक चांगले गोलंदाज आहेत. चेंडू टप्पा पडल्यानंतर त्यांचा चेंडू करत नाही परंतु तुम्ही पाहताय अगदी बॅटवरती मेजवानी दिलेली आहे आणि त्यावरती मात्र षटकार आला आहे. खरं तर या टीमचा दोन्ही टीमचा जर विचार केला एकीकडे शेखर दोंडे आहे दुसरीकडे तेजस दोंडे आहे म्हणजे एकीकडे बाकासूर आहे तर दुसरीकडे सप्तहिंदकी सुंदर बैल आहे. म्हणजे निश्चितच तुम्ही पाहिलं ना दोन्ही खेळाडू अगदी तोडीस तोड आहेत. पुढचा बॉल हा चेंडू इथे तुम्ही पाहताय कमबॅक केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल चेंडू खूप लांब पडलाय आणि चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार. अजून एक मिलेगा मौका मारेगा चौका 4 रन. इथे चौकार येतो. या चौकानंतर टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय अगदी 10 या आकड्याने वाढते आहे. धावफलकावरती आता 28 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. खरं तर तुम्ही जर पाहिलं दोन्ही टीम चांगल्या खेळत असताना एकीकडे खराब गोलंदाजी. खरं तर गोलंदाजीने हा चेंडू चांगला टाकला होता. पहिला बॉल खराब होता परंतु हा चांगला कमबॅक करणारा चेंडू होता. पण तुम्ही पाहताय अगदी क्षेत्ररक्षक तिथे ठेवला होता तैनात केला होता परंतु त्याच्या तोंडापुढे पडून चेंडू वन बाउंस चौकार जातो आहे. मॅच जरी मैदानामध्ये तेजस आणि विशाल खेळत असतील तरी मैदानाच्या बाहेरून गणपत मामा धोंडे यांचा जीव वर करत होते. निलेश दादा धनावडे असतील ते देखील अगदी 11वे खेळाडू जरी नाही आहेत परंतु 12वे खेळाडू म्हणून टीमला चेअर करण्याचं काम ते करत आहेत. मैदानामध्ये जाऊयात. खरं तर मागील मॅचमध्ये काय बॅटिंग केलं खरं तर सुशांत चौधरीचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. परंतु हे जे खेळाडू इथे खेळत आहेत ना ते कुठेतरी आपल्या टीमकडून आपल्या गावाकडून चांगलं क्रिकेट गाववाईज खेळतील ग्रामीण क्रिकेट चांगलं खेळतील त्यासाठी प्रीमियर लीग ठेवले तुम्ही निश्चितच पाहताय. जाऊयात मैदानामध्ये षटक क्रमांक दुसरा संदीप यांचा दरम्यानचा तिसरा चेंडू रिवर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू फिरवलाय. इथे ऑफ कटर चेंडू टाकलेला आहे. इथे मात्र बीट केले तेजसांना. 9 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा इथे तुम्ही पाहताय 28 धावा. या मैदानावरती जर विचार केला 18 बॉल 50 देखील झालेले आहेत. तुम्ही मागील मॅचमध्ये पाहिलं असेल जवळजवळ 24 बॉलमध्ये 78 धावसंख्या चेस होता व्हायलेत. म्हणजे मैदान तुम्ही जर पाहिलं अगदी फलंदाजीसाठी पोषक आहे परंतु चांगली गोलंदाजी संदीप यांची. हा चेंडू चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल झेल इथे पकडल्या. इथे तुम्ही पाहताय अगदी विकेटचा पतंग होईल. OUT आऊट. झेल पकडल्यानंतर तो खेळाडू तिथे स्तब्ध आहे आणि ते तुम्ही निश्चितच स्क्रीनवरती पाहू शकता. खेळाडू होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला लागला तुम्ही निश्चितच पाहता करता फॉर्च्यून इव्हेंट यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण तुम्ही नवी मुंबई क्रिकेट असेल किंवा नवी मुंबई पनवेलमध्ये तुम्ही या परिसरामध्ये जर पाहिलं ना फॉर्च्यून इव्हेंटच्या मार्फत खूप चांगलं क्रिकेट थेट प्रेक्षेपण लाईव्ह दाखवण्याचं काम त्यांच्या मार्फत केलं. म्हणजे उत्तम क्लिअरिटी जे कॅमेरामॅन असतील किंवा जे ऑपरेटर असतील म्हणजे तंतोतंत कामगिरी असते. कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे हलगर्जीपणा नसतो आणि त्यामुळेच की काय फॉर्च्यून इव्हेंट हे आपल्या नवी मुंबईकरांचं किंवा जे सातारा असतील पुणे जिल्ह्यातले भोर तालुका असेल जे क्रिकेट असोसिएशन आहे त्यांचं आवडतं लाईव्ह चॅनल फॉर्च्यून इव्हेंट चॅनल आहे. तुम्ही पाहता अगदी 4थ्या बॉलवरती विकेट गेलेला आहे. या विकेट आला त्यानंतर मात्र 28 धावा धावफलकावरती. करता आमचे जे मिको ऑपरेटर आहेत कृष्णा मात्रे करता आगरी समाजाचे मला वाटतं आगरी का कोळी साहेब
आगरी समाज आहे आणि खरं तर हा समाज प्रेमळ समाज आहे आणि तुम्ही जर पाहिलं नवी मुंबई असेल किंवा पनवेल तालुका असेल आगरी समाजांची लोक या ठिकाणी आपल्याला पाहायला म्हणजे प्रेमळ लोक आहेत. कुठल्याही प्रकारचा गर्व नसतो, अतिशय प्रेमळ आणि या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य आमचे सारसोगावचे लारादादा यांनी देखील केलं. त्यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूत. आमचे लाईव्हवाले जे म्हात्रे सर आहेत त्यांचं देखील कौतुक आहे. त्यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे कारण त्यांच्यामुळे आज भोर तालुक्यामधून बरेचसे प्रेक्षक आमचे सामना आनंद घेत आहेत. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, तुषार आहे, चूक होणार नाही. मी अगोदर देखील बोललो होतो अचूकतेचं माहेरघर, अनुभवाचा बोलबाला. इथून पाहताय संदीप शिरगावकर यांचा बोलतोय. सुरुवातीचे चेंडू खराब होते परंतु तदनंतर मात्र 3 बॉलमध्ये 2 विकेट घेतलेत. हॅट्रिक वरती आहेत संदीप शिरगावकर. या मेगा फायनलच्या मॅच मध्ये मुवमेंट ऑफ द मॅच टर्निंग पॉइंट ठरल्या. हॅट्रिक घेतील का? टीमची धावसंख्या दाफलगाववरती 28-28 या आकड्यावरती आलेले आहे. शेवटचा एक बॉल तुम्ही पाहताय. हॅट्रिकची संधी या ठिकाणी आलेली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये तुम्ही पाहताय अगदी प्रशांत आलेले आहेत. हे देखील उत्कृष्ट फलंदाज आहेत. तुम्ही पाहताय चांगला फटका प्रशांतच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटतो. एक धाव कंप्लीट केलं, दुसरा धावाचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षण सुरेख होता परंतु प्रशांत यांचं कौतुक करावं लागेल. अगदी एक धाव होती तिथे प्रशांतने कॉल केला, दुसरी धाव देखील कंप्लीट केल्या आणि या 2 धावा खरं तर षटकाची समाप्ती होत्या. षटक क्रमांक इथे संपलाय दुसरं आणि 2 षटकांचा खेळ संपला. 30 रन 30 धावा दाफलकावरती आलेत. खरं तर गणेश बडा यांचं मी कौतुक करेल कारण गणेश बडा यांनी देखील या स्पर्धेसाठी हे उत्तम समालोचन केलेलं आहे आणि स्पर्धा चालवण्यासाठी जे आमचे सगळे जे आयोजक कमिटी आहे आयोजक कमिटीचं मी कौतुक करेल. या ठिकाणी खरं तर विष्णुदादा धोंडे देखील आलेले आहेत. जे सर्व खेळाडू टी शर्ट परिधान करून घातलेले जे टी शर्ट खेळत आहेत परिधान केलेले आहेत ते टी शर्ट सन्माननीय विष्णुदादा धोंडे यांनी केलेत. त्यांचा हार्दिक आभार. जो नाश्ता या ठिकाणी होता पूर्व खेळाडूसाठी अल्पहार तो तेजस धोंडे दिले, त्यांचा हार्दिक आभार. जे चेंडू आहेत त्या ठिकाणी नितीन बारके यांनी दिलेले त्यांचा हार्दिक आभार. नामदेवजी बोंबे साहेब असतील, आमचे योगेशजी शिरगावकर असतील किंवा विशाल धोंडे असतील या आणि नितीन बारक्या या सर्वांचा आपण हार्दिक आभार करूया व्यक्त करूयात. त्यांनी या ठिकाणी खूप मोठं सहकार्य आपल्याला केलेलं आहे. आमचे विजयजी शिरगावकर जवळ मैदानामध्ये. षटक क्रमांक शेवटचं आणि गोलंदाज आलेले आहेत निश्चितच अविनाश. अविनाश यांनी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगली गोलंदाजी केली आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही जर पाहिलं सर्वाधिक कमी धावसंख्या देणारे गोलंदाज अविनाश आहेत परंतु आता शेवटचं षटक हातवण्यासाठी आलेत. स्ट्राईकवरती तुम्ही पाहताय निश्चितच ज्यांचा फटका अगदी फेमस आहे रिक्षा फटका आणि तेच निश्चित या ठिकाणी तुम्ही पाहताय अगदी बाबू स्ट्राईकवरती. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडो कॅच जितो मॅच, कॅच पकडले आणि तिथून पाहता अगदी विशाल धोंडे देखील बॅक टू पवेलियन. प्रत्येकाला प्रश्न पडला असेल रिक्षा फटका म्हणजे काय. हा फटका फक्त त्यांना माहिती आहे, मला माहिती आहे आणि तेजस धोंडे यांना माहिती आहे. या ठिकाणी तुम्ही निश्चितच पाहताय परंतु बाबूचं कौतुक करावं लागेल. मला वाटतं सर्वाधिक या स्पर्धेमध्ये धावा कोणाच्या नावावरती असतील ना तर त्या खेळाडूचं नाव आहे निश्चितच विशाल धोंडे. विशाल धोंडे बॅक टू द पवेलियन. चित्र तुम्ही पाहताय अगदी पहिला बॉलचा खेळ या ठिकाणी संपला आहे. एक बॉल झाला, 31 धावेंवरती धावफलक. चांगलं कमबॅक इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमचं कारण पहिल्या षटकामध्ये अगदी त्यांचे गोलंदाज मागडे ठरले होते तुषार परंतु तुषारने बॅटिंग खूप चांगली केली आहे आणि ते तुम्ही पाहताय अगदी शेवटचं षटक चालू असताना शेवटच्या 5 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत ओंकार. या षटकामधला तुम्ही पाहताय चेंडू क्रमांक पुढचा गोलंदाज निघत आहेत. हा चेंडू चांगला हाताळला इथे पुन्हा एकदा फटका बसला आहे. क्षेत्ररक्षक संदीप शिरगावकर यांचं कौतुक करावं लागेल. वय वर्ष 40+ आहे परंतु काय फिटनेस आहे पहा. गोलंदाजी करत असताना त्यांनी विकेट देखील घेतलेत आणि आता कॅच देखील पकडलेला आहेत. 400 रुपयाचं पारितोषिक पण काय ते 40+ आहेत. दशरथाजी देखील 40+ ते सांगत आहेत मला वाटतं. इथून पाहता अगदी विकेटचा पतंग होतोय आणि इथे जे नवीन फलंदाज होते ओमकार ते देखील हजेरी लावून जाण्याचं काम आता मैदानामध्ये करत आहेत. आजचा दिवस खूप पवित्र आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. महादेवाचा वाढ निश्चितच तुम्ही पाहता आज महाशिवरात्री आहे आणि निश्चितच तुम्ही पाहता या महाशिवरात्रीच्या औचित्य साधून हे दोंडेवाडी प्रीमियर लीग या ठिकाणी ठेवलेलं आहे. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल इथे हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हॅट्रिक होते, सलग 3 विकेट. अविनाश या अगोदर देखील बोललो होतो या खेळाडूने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक कमी धावा दिलेत आणि अविनाश यांनी इथे पहिली विकेट हॅट्रिक घेतलेला आहे. एकेकाळचा एक उत्कृष्ट गोल होता कारण ज्यावेळी शहीद जवान गणेश ढवळे जे भूमिपुत्र कोपरखिरणीच्या मैदानामध्ये मॅचेस झाले होते तेव्हा दोंडेवाडी संघ जिंकला होता तो अविनाश धोंडे यांच्या गोलंदाजीमुळे. खरं तर आज काय बॅटिंग केलं सुशांत चौधरी. म्हणजे मी याअगोदर देखील बोललो होतो 2 मॅचमध्ये इथे प्रेक्षक नव्हते परंतु सुशांत आऊट झाल्यानंतर प्रेक्षक जात होते परंतु शेवटची मॅच काय खेळला अगदी पाहिलं. थोडी फलंदाजी या ठिकाणी केली सुशांतने. 50 धावसंख्या आणि या ठिकाणी निश्चितच तुम्ही पाहता अगदी 3 बॉलवरती 3 विकेट घेतलेत. या षटकामधला पुढचा बॉल इथे 4था विकेट येईल का.
विकेट क्रमांक 4 अविनाश धोंडे यांच्या खात्यामध्ये 4 विकेट घेतलेत. इथे तू चल मी आया ही परिस्थिती. प्रत्येक खेळाडू जातोय, हजेरी लावतोय आणि येतोय. आला राम गेला राम हे मैदानामध्ये चालू आहे. प्रत्येक जे खेळाडू आहेत ते एका वाडीमधले खेळाडू आहेत. म्हणजे एक चिखलगाव, त्यामध्ये धोंडेवाडी आणि त्या वाडीतले प्रत्येक खेळाडू. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आहे, त्या रायरेश्वरच्या पायथ्याशी गाव आणि त्या गावातले प्रत्येक खेळाडू या ठिकाणी तुम्ही पाहताय. नितीन धोंडे यांच्याकडून 500 रुपये आहे. जर अरुण धोंडे यांनी षटकार मारला तर षटकारासाठी दीपकजी शिरगावकर यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक. परंतु काय गोलंदाजी केली, 4 विकेट घेतल्या सलग. 5वा विकेट येईल का इथे? 5वा विकेट. गोलंदाजी काय चालल्या इथे, चेंडू टाकतोय की आगीचे निकारे. 5व्या बॉलवरती 5वा विकेट. खर तर हे जे गाव आहे धोंडेवाडी गाव, त्या गावातल्या प्रत्येक खेळाडूच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे. म्हणजे सर्वाधिक पोलीस देखील या गावामध्ये आपल्याला पाहायला भेटत. सुरुवातीला पाहिलं असेल API ज्ञानेश्वर धोंडे असतील, हवालदार सुनील बापू धोंडे जे मॅचमध्ये इनॅक्शन खेळताना दिसत आहेत. म्हणजे खूप सारे पोलीस या गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. स्वराज्याची सेवा त्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या गावाने केलेली आहे आणि आता देखील क्रिकेटची सेवा करत असताना 6 बॉल 6 विकेट होतील का? 6वा बॉल इथे 6वा विकेट. 6 बॉल 6 विकेट. विनंती आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी झाल्या पाहिजेत. तो बॉल जो आहे तो गोलंदाजालाच द्या. आठवण म्हणून 6 बॉल 6 विकेट. 6 चेंडूमध्ये 6 विकेट यांनी घेतलेल्या आहेत. एकेकाळी या खेळाडूच्या नावावरती बऱ्याचशा उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी आहेत. म्हणजे वाई परिसर असेल, खंडा तालुका असेल, आपला पुणे जिल्हा असेल, पुरंदर, सासवड, भोर या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेत. 6 बॉल 6 विकेट. 500 रुपये दीपकजी शिरगावकर यांच्याकडून रोख या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी GCC धोंडेवाडी संघ खेळत होता. दीपकजी शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळत होता. त्यावेळी संघ मालक म्हणून दीपकजी शिरगावकर असायचे आणि त्यांच्याकडून 500 रुपये 6 विकेटसाठी रोख आलेत. काय गोलंदाजी केली आहे. जो आज मैदानामध्ये आता धावसंख्येचा जो मी विचार केला ना, अगदी 3ऱ्या षटकामध्ये फक्त 1च रन आले आणि 32 धाब्यांचं टार्गेट या ठिकाणी पुढे उभा आहे. आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस, सुनील बापू धोंडे आणि तुषार धोंडे JB हे 2 खेळाडू मैदानामध्ये जात आहेत. खरं तर चिखलगावमध्ये जे धोंडेवाडी जे गाव आहे, या गावाचा क्रिकेटचा वारसा 50 वर्षापूर्वीपासून आहे. आणि निश्चितच तुम्ही जर पाहिलं असेल, ह्या गावाने प्रत्येक ठिकाणी म्हणजे KSK महाबळेश्वरमध्ये सहभाग घेतला, पाटण तालुक्यामध्ये सहभाग घेतला, जिथे ते सहभाग घेतलेला आहे तिथे ते प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक ह्या टीमचा फिक्स असतो. आणि तोच संघ या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय अगदी प्रत्येक खेळाडू काय बॅटिंग करतो. म्हणजे प्रत्येक मॅच जी आहे ना, अगदी ओपनच्या क्रिकेट सामन्यांसारखे झालेत. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल अगदी सुशांत चौधरीने मागील मॅचमध्ये काय बॅटिंग केली, तुषार धोंडे असतील, JB ते देखील आता इनॅक्शन आपण पाहतोय. खरं तर शेखर धोंडे असतील ते देखील इनॅक्शन आपल्याला पाहायला भेटणार आहेत. जे मैदानामध्ये तेजस धोंडे फिल्डिंग लावत आहेत किंवा तेजस धोंडे आणि विशाल धोंडे यांनी देखील अगदी नेत्रदीपक फटकेबाजी या मैदानामध्ये केलेली तुम्ही जरूर पाहिलेले आहे. अजित असतील, म्हणजे खूप चांगले नामांकित खेळाडू या एका वाडीच्या संघामध्ये आपण पाहतोय. खरं तर इथे आमचे जे कृष्णा मात्रे आहेत फॉर्च्यून इव्हेंटचं, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण ते वारंवार आम्हाला खूप चांगलं
टिप्स देत आहेत किंवा चांगली स्पर्धा कशी होईल त्यासाठी ते देखील आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यांचा हार्दिक आभार. मला वाटतं ते आगरी समाजाचे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरचे कान्होजी आगरे जे पहिले आगरी समाजाचे आरमार प्रमुख होते. मग छत्रपती शिवाजी महाराज फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं आणि त्यामध्ये आगरी समाजाचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे आगरी समाज हा त्या काळापासून तुम्ही पाहता अगदी स्वराज्याशी एकनिष्ठ आहे आणि त्या परिसरामध्ये आपण क्रिकेटचे सामने करतोय. पहिल्याच बॉलवरती काय फटका केला, सुरेख फटका. इथे तुम्ही पाहता अगदी बॅट्समनच्या बॅटमधून जेव्हा जेव्हा इथे तुषार बॅटिंग करतोय ना तेव्हा तेव्हा त्याने पहिल्या बॉलवरती षटकार किंवा चौकार खेचलेला आहे. गणेशजी बडाई यांचं या ठिकाणी आगमन होतं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आणि खरं तर आमचं जे बोर क्रिकेट असोसिएशन आहे त्यामध्ये गणेशजी बडाई असतील, आमचे सनी दोंडे असतील, त्याचबरोबर आमचे जे त्या ठिकाणी नवनाजी कंका असतील, सर्व जे आयोजक कमिटीमधले मेंबर आमचे तर सहकार्य करतात, परंतु जे बाहेरची गावं आहेत त्या गावातले देखील सर्व जे सहकार्य राजू दिघे असतील सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. दुसरा बॉल इथे तुषारच्या बॅट मार्फत हा देखील फटका चांगला खेळला. फेकी इथे जोरात होत्या आणि तिथे दरम्यान तुम्ही पाहता एक सिंगल कंप्लीट केल्या. हे तुम्ही पाहताय खरं तर एक सिंगल येते. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल अनिकेत दोंड्याने देखील खूप चांगली झेल पकडली होती. म्हणजे एक चांगले फिल्डर देखील या स्पर्धेमुळे इथे उदयास येताना आपण पाहतोय. हॅट्रिक षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक विकेट हॅट्रिकसाठी दीपक शिरगावकर 500 रुपये. इथे बापू दोंडे यांचा तुम्ही पाहता अगदी फटका इथे फसलेला आहे परंतु एक सिंगल कंप्लीट. ह्या चांगली रणनीती आहे. म्हणजे तिथे डॉट बॉल होतो ना तिथे देखील धावा करून इथे तुम्ही पाहता धावा कंप्लीट करून कुठेतरी गोलंदाजाचा दबाव वाढवण्याचं काम केलं जातं आहे. प्रवीणांनी 3 चेंडू चांगले हाताळलेत परंतु धावा देखील तितक्याच वेगाने आपण पाहतोय 6 या आकड्यावरती आलेत. 32चा पाठलाग करत असताना दोन्ही टीमकडून तोडीसतोड जवाब या ठिकाणी येत आहेत. परंतु तुषार दोंडे काय बॅटिंग झाले. खरं तर आहे गोलंदाज परंतु करतोय फलंदाजी. अफलातून बॅटिंग यार. हा फटका देखील तुम्ही पाहता अगदी कव्हरच्या डोक्यावरून घेण्याचा प्रयत्न होता. फटका बसला. इथे फेकी होत्या. दरम्यान दुसरी धाव होईल का. फेकी चुकली आणि दरम्यान दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 8 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. या 8 धाव्यानंतर तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती 32चा पाठलाग करत असताना आता 24 धाव्यांची गरज. येणारे मैदानामध्ये चेंडू असतील 14 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. षटक क्रमांक पहिलं आणि या पहिल्या षटकामधला 5वा बॉल. गोलंदाज निघतील प्रवीण. अकुटाबदा चेंडू तुषार. इथे तुम्ही पाहताय अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जयदीप बोंडिवले जे बी खेळतात त्यांचा सारखाच खेळ इथे जे बीचा अर्था तुषार दोंडेंचा आपल्याला पाहायला भेटतोय. कालच आम्ही जयदीप बोंडिवले यांची क्षेत्ररक्षणची व्हिडिओ पाहत होतो यूट्यूब लाईव्ह सामने जे रतनबुवा पाटील स्मृती चषक आहे त्यावेळी तुषार त्यांची फिल्डिंग पाहत होता आणि तोच तुषार आज तुम्ही मैदानामध्ये पाहताय काय बॅटिंग करतोय. अगदी ते षटकार खेळला. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमधले पुणे विश्वातले डिंगडॉंगचे जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये हा प्रॅक्टिस करत असतो. मग त्यामध्ये तुषार रणदिवे भाजा दुबई रिटर्न खेळाडू म्हणजे हा चांगला खेळाडू बरोबर टेस्ट शेअर केल्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये प्रॅक्टिस केल्यामुळे तुषारची बॅटिंगमध्ये ही प्रगती झालेली आपल्याला पाहायला भेटते. इथे एक सिंगल येते. खरं तर तुषार दोंडे असतील अनिकेत दोंडे असतील हे आमचे खेळाडूंची तर पुणे परिसरामध्ये पप्पू रामगुडे असतील अविनाश रामगुडे तुम्ही यूट्यूबला जर व्हिडिओ पाहिला डिंगडॉंगचे जुने कर्णधार. इथे धावसंख्या झाली 15. 32चा पाठलाग करत असता आता 12 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. 12 चेंडू 17 धाव्यांची गरज. चला मैदानामध्ये शेवटच्या 6 बॉलचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. 6 बॉलचा खेळ संपला तर टीमची धावसंख्या अगदी तुम्ही पाहताय 15 आकड्यावरती. 12 बॉलमध्ये आता 17 धाव्यांची गरज. गोलंदाजी एंडवरती. षटक क्रमांक दुसरा तो या ठिकाणी ओमकार दोंडे मोने आलेले आहेत. स्ट्राईकवरती फलंदाज. इथे चांगला फटका आहे. कॅच होईल का. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. जेल सुटल्या. खरं तर तेजस एक उत्कृष्ट खेळाडू आहेत परंतु त्यांच्याकडून जीवन या ठिकाणी आलेलं आहे. इथे एक सिंगल येईल. आता 16 धाव्यांची गरज. 11 बॉल शेवटच्या शिल्लक असतील. मेगा फायनलची मॅच कशी असावी याचं तंतोतंत उत्तम उदाहरण मैदानामध्ये चालू आहे. प्रत्येक क्षणी या ठिकाणी प्रत्येक खेळाडू जीवाचं रान करून या ठिकाणी मैदानामध्ये खेळत आहेत. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल जीवनदान तुषारला भेटले. जो खेळाडू इथे आक्रमक पावित्र्य
आक्रमक रूप आपलं दाखवतोय त्या खेळाडूला मात्र जीवनदान. तुम्ही पाहताय आता स्ट्राईकवरती ज्याने बरेचसे सामने गाजवलेत महाराष्ट्र पोलीस बाप्पू. इथे हा चेंडू शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र सुरेख बॉल. इथे ओमकारचं कौतुक करावं लागेल. ओमकार दोंडे यांनी जे अचूक गोलंदाजी केलेलं आहे त्यावर तुम्ही पाहताय आता एक निर्धाव चेंडू आला. शेवटच्या मैदानामध्ये बॉल आहेत 10 आणि या 10 चेंडूमध्ये आता निश्चितच मॅच जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. 10 बॉल 16 धावा हे समीकरण या ठिकाणी मैदानामध्ये तुम्ही पाहताय. अगदी दोन्ही खेळाडू तोडीसतोड तुम्ही पाहताय. एकीकडे बापू दुसरीकडे मोन्या. हा चेंडू इथे फटका क्षेत्ररक्षण ऑटो फिल्डिंग. या टीमसाठी 3 धावा वाचवलेत. इथे कौतुक करावं लागेल जे क्षेत्ररक्षण पाठीमागे आहेत. इथे एक सिंगल सर्व्ह घेतले. आता 9 बॉल आणि येणाऱ्या 9 चेंडूमध्ये मैदानामध्ये 15 धाब्यांची गरज. खरं तर क्रिकेटमध्ये जीवनदान खूप महागडं ठरत असतं आणि ज्या खेळाडूला जीवनदान या ठिकाणी मिळालेलं आहे तो मात्र या ठिकाणी चित्र षटकारांचा बेताज बादशाह या स्पर्धेमध्ये ठरला. तुषार दोंडे आता स्ट्राईकवरती असतील. एक आठीदार फलंदाज परंतु इथे कमी वयाचा कमी अनुभवाचा खेळाडू ओमकार देखील पूर्णपणे कस लावून खेळतोय. बिग बॅटल मैदानामध्ये शेवटचे 9 बॉल आणि 9 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज. अंतिम 9 चेंडू होता. या खेळाडूला जीवनदान दिलं होतं. ऊंची भी है दूरी भी है और छे की मंजूरी भी है. चरण जीवनदान. आता मात्र खरं तर तेजसने प्रयत्न चांगला केला होता. तेजसचा प्रयत्न चांगला होता परंतु एखादा ब्रेकअप परवडतो परंतु कॅच सोडल्यानंतर षटकार मारल्यानंतर मॅच जिंकल्या समोरच्या टीमने की ते मात्र परवडत नाही. हे तुम्ही पाहता अगदी षटकार आलाय. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. आता शेवटचे मैदानामध्ये बॉल असतील 8 आणि 8 चेंडूमध्ये बनवायच्या आहे धावसंख्या 9. इथे हा देखील फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे झेल होते. हा चेंडू देखील सुटला असता परंतु अरुण दोंडे यांनी घेतलेली चांगली झेल. इथे आता शेवटचे 7 बॉल आणि 9 धावेंची गरज. पा खरं तर आता वाघबाद झालाय परंतु आता सिंह आलाय. एकीकडे विहीर तर दुसरीकडे समुद्र. तिसरीकडे गेल्यानंतर नदी आणि चौथीकडे गेल्यानंतर ज्वालामुखी. हे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. खरं तर ओमकार याने चांगला चेंडू जरूर वाचायला परंतु आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय. गदाधारी भीम शेखर. शेवटचे बॉल मैदानामध्ये आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज. 23 वरती 1 विकेट. मैदानामध्ये काही होऊ शकतं. मैदानामध्ये ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत निश्चितच जाईल परंतु इथे बॉल आता आहेत 7 आणि जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. नवनाथजी पवार यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगले अंपायरिंग त्यांनी केले. आमचे भीमा दोंडे यांनी देखील खूप चांगले अंपायर केले. इथे हा फटका सोय केला त्यावरती 1 धाव कंप्लीट केला. 2 खेळाडू त्या ठिकाणी चेंडू खाली पडत आहेत. एक सिंगल येते. आता अंतिम चेंडू असतील 6 आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये आता 8 धाव्यांची गरज. करते दोंडेवाडी प्रीमियर लीग ज्यासाठी ठेवली होती ते मात्र आता यशस्वी ठरत आहे. हे तुम्ही पाहता अगदी शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 चेंडूमध्ये 8 धाव्यांची गरज. नका पा आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक डासाळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुडून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इथे टीम कोणती इतिहास घडवेल ते निश्चितच पाहायचं आहे. शेवटचे बॉल मैदानामध्ये 5 आहेत आणि 5 बॉलमध्ये आता 7 धाव्यांची गरज. 25 धाव्यांवरती धावफलक 32चा पाठला करत असताना पुढचा बॉल आकुटाबेचा चेंडू होता. गॅपमध्ये फटका खेळला. चांगला फटका आणि यासाठी ओळखलं जातं बॅटिंग. इथून पाहताय सुनील बापू दोंडे महाराष्ट्र पोलीस. खरं तर ठाणे शहरामध्ये ठाण्याच्या परिसरामध्ये सिंग म्हणून त्यांची ओळख आहे. खूप चांगलं कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख तुम्ही निश्चितच पाहता. अगदी आपल्या या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक आणि त्यांच्या प्रभागामध्ये जे महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत आहेत सुनील बापू दोंडे यांच्या बादमधून खरं तर कव्हरचे बादशाह आहेत आणि निश्चितच तुम्ही पाहिलं असं बऱ्याचशा सामन्यांनी गाजवलेत. जवळजवळ 130 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच किंवा उत्कृष्ट फलंदाज हा किताब सुनील बापूला भेटलेला आहे आणि त्यांच्या मार्फत चौकार. परंतु बा समोरच्या टीमचा कॅप्टन देखील तेजस दोंडे आहे. तो देखील सहजासहजी मॅच सोडणार नाही. तेजस दोंडेने या प्रकारच्या बऱ्याचशा मॅचेस गाजवून काढलेत. खरं तर यष्टांच्या पाठीमागे तेजस थांबणं खूप गरजेचं होतं
कारण त्याची रासलीला बरेच तुम्ही पाहिलंय. 4 बॉल 3 धावांची गरज, 29 वरती धावफलक, शेवटचे 4 बॉल 3 धावांची गरज. इथे तुम्ही पाहता अगदी नेत्रफक फटका केला, एक धाव केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि इथे तुम्ही पाहताय मैदानामध्ये दुसरी धाव देखील कंप्लीट. खरं तर महाराष्ट्र पोलीस बापू कसा झालाय, 100 मीटर मारल्यानंतर झालाय, आणि त्याने या ठिकाणी सांगितलंय आता शेवटचे 2 बॉल मैदानामध्ये एका धावेची गरज. 3 बॉल 1 बा काही होऊ शकतं. 3 बॉल 1 स्कोर लेवल आहे. साऊथ आफ्रिकेला झाला नव्हता आजही चोकर या नावाने त्यांना ओळखलं जातं. आणि मैदानाच्या पाठीमागे शंकर दोंडे यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. सर्व खेळाडू चांगले खेळत आहेत. शेवटचे बॉल मैदानामध्ये 3 आहेत, एका धावेची गरज. DPL मैदानामध्ये शांतता सांगते, समोरची प्रतिस्पर्धी टीम देखील शांत झाली आहे. इथे हा बॉल डॉट येतोय, 2 चेंडू 1 धाव. पा दिवा मातीचा आहे की सोन्याचा आहे तो महत्वाचा नसतो, दिवा अंधारात किती प्रकाश होतो हे महत्वाचं आहे. शेवटचे 2 बॉल 1 धावेची गरज. खरं तर या अगोदरच्या मॅचमध्ये देखील अनिकेत सुशांतने उत्कृष्ट बॅटिंग केली होती आणि तेव्हा देखील हेच मुवमेंट झालं होतं. म्हणजे प्रत्येक मॅच इथे फायनल सारखे आहे. इथे देखील आता तुम्ही पहा मैदानामध्ये शेवटचे 2 चेंडू 1 धाव. आमचे धारंबे गावचे जे ग्रामस्थ आलेत, वरतुंबीचे गावचे जे ग्रामस्थ आलेत, चिखलगाव करंजाचे ग्रामस्थ आलेले आहेत, सर्वांचे आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करूयात. शेवटचे बॉल मैदानामध्ये 2, अंतिम 2 बॉलमध्ये एका धावेची गरज. परंतु खरं तर स्ट्राईकवरती जे फलंदाज आहेत, कॅप्टन कुल, रायरेश्वर प्रीमियर लीग पर्व पहिल्याचे विजेते सुनील बापू धोंडे, एक हार्ड हिटर फलंदाज. इथे हा फटका, 1 बॉल 1 वरती मॅच, अंतिम 1 बॉल 1 वरती मॅच. सामना बरोबरीचा झाला तर काय, आयोजक कमिटी कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम, 1 बॉल 1 वरती मॅच, पैसा वसूल सामना. इथे तुम्ही पाहता अगदी उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो, त्यामुळे इथे उगवता सूर्य कोण ठरेल, हा गोलंदाज मॅच काढेल की फलंदाज नवीन ते चेतन धोंडे हे देखील एक चांगले बॅट्समन आहेत. ह्या बॅटरकडे देखील सगळ्यांचं लक्ष केंद्रित आहे. शेवटचा 1 बॉल, इथे बापूने विकेट करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं, कुठेतरी कट काढण्याचा प्रयत्न केला, कारण बापूचा जो नॅचरल गेम आहे तो षटकार चौकारांचा एक तो उत्कृष्ट आहे. मी बोललो होतो तेजस धोंडे जोपर्यंत आहे तोपर्यंत मैदानामध्ये काही होऊ शकतं, आणि तेजसने देखील मनावरती घेतलेला आहे. शेवटचा 1 बॉल 1 धावेची गरज. पैसा वसूल सामना आपल्याला निश्चितच पाहायला भेटतोय. अगदी शेवट तो भला बहु माझा गोड झाला. इथे शेवट गोड कुणाचा होईल, शेवटचा 1 बॉल आहे आणि एका धावेची गरज. इथे शंभू महादेवाचा आशीर्वाद कोणाजवळ असेल, म्हणून सगळ्यांनी शंकराची प्रार्थना करावी, कारण शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती. इथे निश्चितच तुम्ही पाहताय प्रत्येक जण आता शंकराला आठवत असेल. शंकर देखील आता शंकर भगवान देखील कोड्यामध्ये पडले असेल, बाजू घ्यायची कुणाची. शेवटचा 1 बॉल एका धावेची गरज. स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही पाहताय, नवीन बॅटर, एक चांगले आक्रमक या स्पर्धेमध्ये ज्यांनी खरं तर खूप चांगली बॅटिंग केली आहे ते बॅटर मैदानामध्ये चेतन धोंडे. खरं तर चेतन धोंडे यांनी देखील खूप चांगले नेत्रदीपक फटकेबाजी आजच्या स्पर्धेमध्ये केली आहे आणि त्यांच्यावरती विश्वास दाखवला आहे. एकीकडे विशाल धोंडे, 1 बॉल एका धावेची मैदानामध्ये गरज. इथे विशालचं कौतुक करावं लागेल, परंतु स्ट्राईकवरती तुम्ही पाहता 1 चेंडू एका धावेची गरज. हा चेंडू इथे मिस फिल्डिंग, इथे गचाळ फिल्डिंग. मॅच झाली असती, मॅच एसटी रक्षकाकडून सुटलेली आपण पाहतोय. अगदी 1 रन पाहिले आणि विजेता संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. मैदानामध्ये गोलंदाजाने खूप चांगला चेंडू हाताळला, परंतु 1 चेंडू एका धावेची गरज. एसटी रक्षकाकडून चूक. तुम्ही टीव्ही स्क्रीनला पाहू शकता. खरं तर फॉर्च्यून इव्हेंटच्या मार्फत काय दाखवण्यात आलं, चेंडू अगदी डॉट बॉल होता, खालच्या स्ट्राईकवरचा खेळाडू देखील खालीच होता. मैदानामध्ये तुम्ही पाहता अगदी जल्लोष व्यक्त केला जातो आहे. 1 बॉल 1 ची मॅच, अगदी पैसा वसूल सामना. मी बोललो